हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आहे. कसे आहात तुम्ही सगळेजण? आय होप मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे, नाही का? टेन्शन वगैरे काही घ्यायचं नाही, एकदम मजेत राहायचं, मस्त राहायचं. तर सुरुवात केली आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, ही जी वॉल आहे ना, ती माझी फेवरेट वॉल आहे. जसं या घरामध्ये आल्यापासून आम्ही इथे शिफ्ट झालो तेव्हापासून ना माझी खूप इच्छा होती की असं काहीतरी क्रिएटिव्ह करून घ्यावं आणि तसं आम्ही त्या वॉलला सजवून घेतलं आहे. आणि सोबतच संध्याकाळची वेळ आहे, तर आमच्या घरामध्ये ना सिरियल चालू असतात. तर अहिल्यादेवींची सिरियल पारू मालिका चालू आहे आणि सोबतच माझी स्वयंपाकाची अशी काहीशी थोडीफार तयारी चालू आहे. आणि रोज एक प्रश्न नेहमी मला सतावत असतो. मला वाटतं हे सगळ्याच गृहिणींचा हा संध्याकाळ झाली 5-6 वाजले की सगळ्याच गृहिणींना हा एक प्रश्न मोठा टेन्शनमध्ये असतात सगळ्याच जणी, की आज काय बनवायचं. रोजचा तोच एक प्रश्न आणि आपल्याला इतके सगळे ऑप्शन्स अवेलेबल असतात, पण आपल्याला काही समजत नाही काय बनवायचं. माझंही तसंच काहीचं रोजचं सुरू असतं. तर आज मी डाळभट्टी बनवायला घेतलेली आहे आणि त्याचीच माझी अशी सगळी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. आणि सोबत आईंची मला मदत असतेच प्रत्येक कामामध्ये. तर मग इथे आई मागच्या वेळेस औरंगाबादला जेव्हा गेल्या होत्या, तर माझ्या मोठ्या नणंदबाईंकडून हे डाळभट्टीचं पीठ आणलेलं आहे आणि त्याचं ते व्यवस्थित एकदा कणिक मळून घेत आहे डाळभट्टीचं. आणि त्यासाठी त्यांनी जिरे आणि ओवा आहे ना, तर ओवा आणि जिरे हे व्यवस्थित एकदम छान असं खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी गावठी तूप जे असतं आपलं, तर त्याची जरा फोडणी दिली आणि सोबतच वरतून मीठ टाकलं आणि त्याच्यानंतर खूप छान पद्धतीने असं एकदम व्यवस्थित एकत्र करून घेतलं. सुक्कंच एकत्र करून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये जेव्हा आपण थोडंसं दही ॲड करतो ना, तेव्हा ह्या ज्या डाळभट्टी आपण बनवणार आहोत, तर याच्यामध्ये ना हे दही टाकल्यानंतर या डाळभट्टी जेव्हा आपण पीठ मळून घेतोय तेव्हाच अंधण ठेवायचं आहे पाण्याचं आणि या पाण्यामध्ये उकळी येऊपर्यंत आपल्याला वाट बघायची आहे. तोपर्यंत आपल्या पिठाचा गोळा पण छान पद्धतीने योग्य पद्धतीने आपल्याला मळून घेता येतो आणि तोपर्यंत पाण्याला उकळी पण येते. आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं एखादं पळीभर तेल टाकायचं आहे आणि नंतर याचे असे छोटे छोटे गोळे करायचे आहेत आणि ते या पाण्यामध्ये आपल्याला सोडायचे आहेत. अशा पद्धतीने एक एक गोळा आईंनी तयार करून घेतला आहे. अगदी आपण बटर जसे आणतो, बटर कसे छोट्या साईजचे असतात आणि हे जरा मोठ्या साईजचे असतात आणि इतके नंतर तळल्यानंतर ते खूप जास्त सुरेख लागतात. तर अशा पद्धतीने हे गोळे तयार करून घेतले आणि ह्या डाळभट्ट्या आपल्या रेडी होत आहेत. आता हे आपल्याला आपल्या अंधणामध्ये हे सगळे गोळे एक एक करून सोडायचे आहेत, जेणेकरून ते एकदम व्यवस्थित शिजतील आणि जेवढे ते छान शिजतील तेवढे ते मस्त ठिसूर लागतात आणि खुसखुशीत लागतात. आता एक एक करून हे सगळे याच्यामध्ये टाकले पाण्यामध्ये आणि अगदी 15 ते 20 मिनिटं लागतात हे व्यवस्थित शिजण्यासाठी. आणि अशा पद्धतीने ते थोड्या वेळाने आपण हलवून घ्यायचं, नाहीतर ते खाली चिकटतात. आता अगदी 15 ते 20 मिनिटातच हे शिजून झालेले आहेत आणि आत्ता आपल्याला हे जरा नॉर्मल टेम्परेचरवर येईपर्यंत वाट बघायची आहे, म्हणजे आपल्याला त्यांना छान पद्धतीने कट करून घेता येईल. आता अशा पद्धतीने छोट्या छोट्या आकाराचे याचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने छानसे मस्त दिसतात ते आणि असेही खायला खूप छान लागतात. पण तळल्यानंतर तर त्याची टेस्ट खूप भारी लागते. आणि तेल गरम करून घेतलं आणि मग 7 ते 8 असे ॲट अ टाईम टाकून एकेका वेळेस टाकून आणि मग छान असे खुसखुशीत होईपर्यंत, ब्राऊन रंग येईपर्यंत छान तळून घेतले एक एक. आणि आम्ही तर जेवणाच्या आधीच असं एक चालूच असतं. जेव्हा सगळे मुलं आम्ही एकत्र असायचो ना सासरी,
तर तेव्हा खूप मजा यायची. जेव्हा मी असं तळत असायचे ना, एक 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 मुलं घेऊन बाहेर जायची आणि खूप छान वाटायचं तेव्हा. हे त्याच्यामुळे मी सांगते की हे असेच खायला खूप छान लागतात. आणि आमच्या घरात नॉनव्हेज सोडलं, नॉनव्हेज व्यतिरिक्त जर दुसरा कुठला पदार्थ आवडत असेल ना, तर हा पदार्थ सगळ्यांना खूप जास्त आवडतो. त्याच्यामुळे जेव्हाही कधी आम्ही औरंगाबादवरून जाऊन येऊ, तर हे पीठ नक्की नणंदबाईंकडून आम्ही घेऊनच येतो. आणि आता सोबतच डाळ बनवायची आहे, तर त्याच्यासाठीची माझी ही तयारी. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट करून घेतली, खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतली आणि त्याच्यासोबतच कांदा आणि टोमॅटो कट करून घेतला. साधारण 2 ते 3 कांदे घेतले. आणि आधीच मी डाळ शिजवून घेतली होती. तुरीची डाळ घेतली होती आणि थोडीशी मुगाची डाळ त्याच्यामध्ये मिक्स केली होती. आपल्या अंदाजानुसार आपण घेतली तर चालेल. आणि मग ही अद्रक लसणाची पेस्ट आणि सोबत कांदा आणि टोमॅटो याची आपण जशी वरणाला फोडणी देतो, अगदी हिंग आणि सोबतच जिरी, मोहरी हे सगळं टाकून त्याच पद्धतीने मी इथे फोडणी देऊन घेतली. आणि जेवढी ही डाळ छान आपण बनवू ना, तितकी चव डाळभट्टीची जास्त भारी लागते. आणि कांदा आधी छान मस्त ब्राऊन करून घेतला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो ॲड केले, अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली आणि आमचं घरी जे लाल तिखट बनवलेलं आहे तेच मी प्रत्येक भाजीमध्ये यूज करते. उन्हाळ्यामध्येच आई बनवून ठेवतात लाल तिखट, म्हणजे आपली जी लाल मिरची पावडर, तो मसाला आणि आपला काळा मसाला, घरगुती मसाला हे सगळं बनवून ठेवतो आम्ही दर उन्हाळ्यामध्ये. तर तेच मसाले मी नेहमी ॲड करते आणि सोबतच आपला एक्स्ट्राचा गरम मसाला वगैरे असेल तर तो ॲड करते. आणि त्याच्यामुळे कसं चव खूप छान उतरते ह्या डाळीला. आणि मस्त अशी फोडणी खमंग दिली ना, की जेव्हा डाळीचा वास छान असा येतो ना, सुगंध, की भारी वाटतं की आपली डाळ मस्त झाली आहे, भन्नाट झाली आहे म्हणून. आता स्वयंपाक तर आमचा आटोपला होता आणि नंदिनी झोपली होती. ॲक्च्युली ती दिवसभर खूप खेळली आहे मुलांसोबत आणि धडपडली तर गेट तिच्या डोक्याला लागला. तिचं नेहमीचं झालं आहे. त्याच्यानंतर थोड्या वेळाने ती उठली. मग आईने आंबी हळद तिला थोडंसं लावली आणि डोक्याला जास्त लागलं नव्हतं, पण तिचे नाटकं जास्त चालले होते. मग त्याच्यासाठी मग तिच्या मनाची समजूत म्हणून असं थोडंसं औषध म्हणून तिला लावलं आणि तेही तिला पटलं नाही. 5 ते 10 मिनटात तिने ते काढून टाकलं आणि लगेच मॅडम बाहेर खेळायला निघून गेल्या. आणि इथे आम्ही तिघी मुली वाट बघत होत्या की मम्माचा स्वयंपाक कधी होईल वगैरे असं. आणि मग माझा स्वयंपाक झाला की माझं नेहमीचं आहे त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करायचा. पूर्ण वेळ त्यांच्यासोबत जातो. पण एखाद तास जरी आपण स्वयंपाकात असतो ना, तर मुलांना नंतर आईची ओढ लागून राहते. आणि नंदिनीची आणि शार्वीची खूप मस्ती चालू असते आणि आत्तासुद्धा त्या तेच करत आहेत. दोघी जणींचा धुमाकूळ असतो, दिवसभर दंगा असतो घरामध्ये. आणि नंदिनीचे पप्पांच्या मीटिंग्स असतात, त्याच्यामुळे ते जरा उशिरा येणार होते. मग मी, आई, दादा आणि दोन्ही मुली आम्ही आमचं आटोपून घेतलं जेवण वगैरे आणि त्यांची वाट बघत थोडा वेळ बाहेर बसलो. आणि ही डाळभट्टीची प्लेट अशी आईंनी रेडी केली आणि खूप छान असा कोशिंबीर बनवला. ॲक्च्युली कोशिंबीरसोबत ना डाळभट्टीची चव खूप भन्नाट लागते. आणि असं काहीसा माझा थोडासा पसारा आहे आणि जो की मला आता स्वयंपाक झाल्यानंतर आवरायचा आहे. आणि सोबतच थोडासा राईस बनवलेला आहे आणि अशी आमची प्लेट रेडी आहे.
हे सगळं झाल्यानंतर मी मुलींना घेऊन थोडा वेळ बाहेर गेले, थोडंसं राऊंड मारून आणला की त्यांनाही खूप छान वाटतं. सो तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, जी मी शेअर करण्याचा तुमच्याशी प्रयत्न केला. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग and stay tuned for next new videos. Bye bye.